गुड मॉर्निंग. मी माझी सखी. आजची मॉर्निंगची सुरुवात आहे दुपारचे जेवण बनवण्याचीच. कारण दुपारच्या जेवणासाठी मी आज काय करणार आहे, वांग्याची भाजी बनवणार आहे. ते पण मूग डाळ टाकून एकदम साध्या सोप्या पद्धतीने. त्यासाठी मी काय घेतलेलं आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता विथ मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. फक्त कांदा आणि टोमॅटोमध्येच ही मी भाजी बनवणार आहे आणि रेग्युलर मसाले जे आहेत ते वापरणार आहे. आज काय सकाळी सकाळी जेवणाची सुरुवात करते, कारण आज मला झुंबा करायचा नाही आहे. कारण आज आम्ही संध्याकाळी फार्म हाऊसवरती जाणार आहोत. त्यामुळे आजचं वर्कआउट आम्ही फार्म हाऊसवरती पाणी घालण्यातच होऊन जाणार आहे. आता इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तर सुरुवातीला मी काय करणार आहे, जिरे मोहऱ्याची फोडणी घालते. जी मोहरी तडतडली का लगेच मी कांदा आणि कढीपत्ता टाकून घेते आणि छान परतून घेणार आहे. परतून झालेलं आहे. आता लगेच मी टोमॅटो टाकून घेते. आणि आता मी टोमॅटोसोबतच ही जी मूग डाळ भिजत घातलेली होती ना, ती पण ॲड करून घेते. कारण टोमॅटो आणि मूग डाळ मग हे दोन्ही एकत्र सॉफ्ट होऊन जाते. आता हे मी 1-2 मिनिटासाठी असं छान परतून घेणार आहे. टोमॅटो आणि मूग डाळ पण एकदम सॉफ्ट झालेली आहे. आता मी जे बारीक चिरलेले वांगे आहेत ना, ते पण ॲड करून घेते. आणि छान परतून घेते. त्याच्यानंतरच मी बाकीचे मसाले टाकून घेते. वांग पण छान परतून घेतलेलं आहे. आता मी मसाले टाकते. सुरुवातीला मी हळद टाकून घेते. त्याच्यानंतर मी काळा मसाला टाकते आणि गरम मसाला, चवीनुसार मीठ. आणि पुन्हा एकदा हे मी सगळं परतून घेते. सगळे मसाले मी आता छान भाजीमध्ये परतून घेतलेले आहेत. आता त्याच्यावरती ते झाकण ठेवते आणि जेवढ्या वेळ आपल्याला वाफेवर शिजवता येईल ना, तेवढ्या वेळ मी शिजवून घेणार आहे. झाकणावरती मी आता थोडंसं पाणी टाकते. आणि जर आपल्याला पाण्याची आवश्यकताच वाटली तर हे गरम पाणी थोडं थोडं ॲड करता येईल. आणि आज इकडे बटाट्याचा काचरा पण केलेला आहे मुलांसाठी, कारण त्यांना असं करपलेली भाजी आवडते. 5 मिनिटानंतर आपली भाजी पण रेडी झालेली आहे. जे झाकणामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं होतं, ते थोडं थोडं भाजीमध्ये मी ॲड करून ती शिजवून घेतलेली आहे. जास्त पाण्याचा वापर लागलेला नाही आहे याच्यामध्ये, कारण कसं वांगे पण लगेच शिजतात आणि मूग डाळ पण लगेच शिजले जाते. तर मग आजची वांग्याची भाजी मूग डाळ टाकून कशी वाटली? आता दुपारचं जेवण मी आज सकाळीच उरकलेलं आहे. आणि आता नाश्त्यासाठी कलिंगड कापून घेतलेलं आहे. सध्या मार्केटमध्ये कलिंगड खूप येतात, त्यामुळे आज नाश्त्यासाठी मी कलिंगडच यूज करणार आहे. कारण काय होतं, कलिंगडमध्ये पाण्याचं प्रमाण पण जास्त असतं, त्यामुळे आपल्या शरीरात पण पाणी भरपूर जातं कलिंगडामार्फत. म्हणून मी आज नाश्त्याला काय घेतले, कलिंगड छान असे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत. आणि हा बाकी शिल्लक ठेवलेला आहे, कारण घरामध्ये मी फक्त एकटे कलिंगड खाते. फार्म हाऊसवरती आलं संध्याकाळी. आल्याला पहिलं आम्ही पेरूच्या झाडाकडे आलोत, कारण पेरू आलेले होते ते बघायचे होते केवढे मोठे झालेत. आणि बघते तर पूर्ण पेरूच्या झाडाची फांदी अशी क्रॉस झालेली होती. आता हा पेरू काढून घेते मी. हा ठेवून देते, तो राहून दे. हो, एवढा मोठा पेरू आलाय. आणि कळ्या पण आल्यात छोट्या छोट्या. कळ्या आल्या, तिथं फुलं आलेत. आता झाडांना मी पाणी घालते. आणि पाणी घालणं हेच माझं वर्कआउट आहे, कारण तेवढंच चालणं होतं.
क्लीन बोर्ड हो गए माहिर. आंबे नाही की टाक जरा मध्ये टाक. हे झाडांना पाणी घातल्यानंतर ते पाणी साठलेलं आहे ना झाडांच्या बुंद्याशी, ते क्रो कशी येऊन पितायत. तरी मी नेहमी जाताना बादली भरून ठेवते. सगळ्या झाडांना छान आता पाणी घालून झालेलं आहे. सनब किती छान दिसतंय. माहेर चला आपण शेण गोळा करून येऊया. माहेर आणि मी हे असं माळ रानावर शेण पडलेलं आहे ना ते गोळा करायला आलोत, कारण तेवढंच सुकून त्याचं खत होईल मला, शेणखत. आणि माहेर पण मम्माला असं हेल्प करते. माहेरची आयडिया बघा, टेक्निक. माहेर कसं शेण गोळा करते माहेर बघते. अरे वा वा. हे असं माहेरला पण मी सवय लावले. माहेरला गोष्टींचा अनुभव नाही पण तरी पण त्याला मी असं घेऊन येते फार्म हाऊसवर आणि या छोट्या छोट्या गोष्टी मी त्याला शिकवत असते. नाहीतर लहान मुलं शेण बघून शी घाण हे ते बोलत असतात ना, मग माहेरला सांगते हे कसं गाईचं शेण आहे, ते खूप छान असतं आणि झाडांसाठी एकदम ते खत आहे. त्यामुळे माहेरला ते कळतं की हे गाईचं शेण किती चांगलं असतं ते ना माऊ. अरे वा वा वा. हां, याचा मी शेण गोळा करते आणि खूप सारं इकडे पडलेलं आहे ना शेण, मग ते कशाला फुकट घालवायचं. मग इकडे आल्यानंतर आम्ही असं गोळा करतो आणि तेवढंच मग झाडांना ते शेणखत होऊन जाईल. पण हे आधी आम्ही काय करतो, ओलं आहे ना थोडं थोडं, हे चांगलं सुकवून घेतो आणि मग नंतर सुकल्यानंतर मग त्याला असं बारीक असं चुरा करायचं आणि मग झाडांच्या बुंद्याशी असं टाकून देतो आम्ही. मला हे एवढं असं गमेलं भरून असं शेण मिळतं. मग आता इथे मी काय करते, टाकते खाली आणि मग असं ऊन द्यायचं ह्याला, म्हणजे जे ओलावा असेल ना शेणामध्ये ते पूर्ण निघून जातं. कारण ओलं शेण आपण झाडांना घालू शकत नाही ना, पूर्ण सुकल्यानंतरच आपण झाडांना हे शेण घालायचं. हे आधीचं शेण आहे, हे मी असं बारीक करून घेतलेलं आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.